फॅमिली पाणी पडलं बघा, पाऊस पडला. आता घरचंच रोप नेऊन लावायचं आता शेतामध्ये. हे बघा रोप नेऊन लावा शेतामध्ये. आता मस्त पाऊस पडला. टमाटे घ्यावं. टमाटे बारीक बारीक हात चिटकून जातात. मोठे झाले की आडवे पडत राहतात. टमाटे मोठे मोठे होते टमाटे आपले. टमाटे जास्त नाही काय. आणि काय बी वांग्याचं अर्ध वांगू आहे आणि मिरचीचं रोप, मिरचीचं बी पण आहे. टाकलं नाही जास्त. वरून पडलेलं एक पाणी टोपल्यातलं नळाचं. टमाट्याचं लावून टाकावं लागत. ठेव का 2-4 टमाटे. टमाटे जास्त टाकला. घुस उकरून टाकाली, नाश करून टाकाली. घुस लई अर्ध रोप नाश केली. अर्ध रोप घुस. चला रोप लावायला मिरचीचं. आणखी आले पाणी टमाट्याचं. तर थोडं वांग्याचं घ्यावं. 2-4च लावा. वांगेले जाऊन छान दुकान लावून टाका. तिथं लावायचं. तिथं उभं इथं घुस नाश करून टाकाली. राहतं 2-4 मिनिटाची निघली नाही छान. पाऊस चालूच आहे. मोठे मोठे वांग्याची ही बिलकुल पडते. पाण्यातच जाऊन लावा. चिकन जाते. पाऊस जरासा थांबला का बघा मंडळी. आणखी सुरू झालं बघा. आता पाण्यात नेऊन लावतो. काही आहे चिटकून जाते. वर्षभर मिरच्या खायला भेटतात. एक दिवस भिजले ना काय खायला मंडळी. यावर्षी छोटं छोटं आहे. गिऱ्याची लई मोठं झालतं. खूप छान झालतं रोप. उशिरा टाकलं यावर्षी. हे एवढं टमाट्याचं आणि 2-4 याचे झेंडूचे आणि हे आपले वांगे. एवढं रोप नेऊन पावसामध्ये जाऊन चिटकायचं आणि हे दोडकी पण घेऊन जायचे. हे दोडकी शेतात नेऊन लावायचे. हे कारले एकच कारलं निघले बापा. आणि हे मोठं होऊ देत काय जरा असं मोठं झालेलं लावायची. बोरीचं गोड बोरीचं झाड आणि चारीचं झाड. मी रोप तयार केले हे बघा. खंदारकडच्या गोड बोरीचं झाड आहे. मी रोप तयार केलं. हे चाराचं झाड. चार एवढा एक चार आहे बघा. एवढी मोठी मोठी तयार केलं. चला तर बघा मंडळी आली आता शेतामध्ये. रोप लावायचं आहे बघा. इथं रान ठेवलं बघा. तणकडच निघलंय भरलं त्याच्यामध्ये. मिरची लावायसाठी रान ठेवलंय. आता लावून घ्यावं. आज दिवसभर झालं पाऊस यालाय चला ऊन यालाय. पाऊस पडायला. हे वांग्याचं थोडंच आणलं. टमाट्याचं काय आणलं. झेंडूचं काय आणलं. आणि हे बघा मिरची. आपल्या माईच्या इकडची काय रोप आहे. इकून लाव तिकून लाव. इकूनच लाव जाऊ. चला मग मंडळी आता दोरी लावली अंदाजानं. आपली सुतळी 2 काटका रवली आणि चला लावायची मिरची. इथं एक लावतो. इथं
आज दिवसभर झालं पाणी पडायला मंडळी. पकडलं का झाडाच्या नीट लावायचे का बंद कर. किती 2 फुटावर 1 2 इथं लाव. चला गावरान मिरची आपल्या घरी रोप तयार केलेलं आहे मंडळी. लॉंग व्हिडिओ टाकला होता ना मी, रोप टाकलेला, कसं टाकलं होतं रोप. आणि घरच्या घरी रोप तयार करून घरच्या घरी खायला, आपल्याला काही विकायचं नाही का. दीड फुटाचा अंतर घेतला बघा, थोडा जास्त घेतला. आगळ ढगळ मस्त वर. आज दिवसभर झाला पाऊस पडायला ऊन पडाले, पाऊस पडायला ऊन पडाले, मस्त वातावरण आहे. हे बघा पेरून टाकलं सगळं. हे बघा मंडळी, मिरचीचं रोप थोडं कमी पडलं बघा, लावलो तिकडून आणि मध्ये गॅप ठेवला. घरी रोप भरपूर आहे. आपण उद्या आता काय जाऊन यायला काय आमचा रस्ता बरोबर नाही वाटतला, तर तेवढी मिरची लावली. 1 2 3 4 5 6 तासं लावली आहे, 12 याचे. आणि तरी पण मध्ये असं ठेवलं आम्ही, घरी रोप आहे लावता येते. आता इथं 1 टमाट्याचं तास लावलं बघा, 1 2 3 4 5 6. हे बघू शकता दूर अंतरावर लावलेलं आहे. आणि हे मोठ्या टमाट्याचं घरी गावरानी टमाट्याचा रोप धरलेला आहे बघा. नंतर निंदून घेता येते. इथं मेथी फिती निघली पडव्याची. आणि वांग्याचं झाड लावलं बघा. आता भरपूर अंतर ठेवावं लागते वांग्याच्या रोपाला, का तर वांग्याचं झाड खूप मोठं होते ना. तर असं एक त्या टमाट्याचं आणि एक गॅप ठेवलं बघा. तर इतक्या अंतरावर घ्यावं वांग्याचं झाड. 1 2 लावून टाका. लावून टाका. घरीच धरलेलं आहे बघा वांग्याचं रोप. पण वांग्याचं रोप, टमाट्याचं रोप, मिरचीचं रोप घरीच तयार केलेलं आहे. आणि विकत काय आणले नाही कोणतंच रोप आपण. आणि लावून टाकायचं. जागा ठेवली थोडी विहिरीपाशी, पाणी द्यायला सोपं जाते जवळच्या जवळ. गेल्या वर्षी मिरचीचे झाडं तिकडं दूर होते बघा, कापसाच्या जवळ होते. पाणी द्यायला खूप हार्ड गेलं आहे. तरी तिकडं पाणी गव्हाला चालू केलं तरच लावता येत गेलं गेल्या वर्षी. तर यावर्षी जवळच ठेवलं, लावायला सोपं जाते आपल्याला. हे बघा विहीर पण जवळच आहे बघा, पाणी द्यायला सोपं जाते आपल्याला. हे बघा इथंच आहे जवळच, विहिरीच्या जवळच आपण रान ठेवलेलं आहे मिरचीला, वांग्याला, टमाट्याला. तर इकडं सोयाबीन पेरून घेतलेलं आहे, सगळं निघलेलं नाही. हे बघू शकता. पाऊस यायची शक्यता दिसाली. आज दिवसभर पाऊस आलाय, मस्त वातावरण आहे. दोन तास लावून घ्या वांग्याची, जास्त काय लावायचे नाही. भले लई लावण्यात काही फायदा नाही की बस झाली. आणखी एक झेंडूचं कुठं तरी लावतो. झेंडू आणलेला आहे बघा, मस्त झाले आवडत झेंडूची फुलं. हे घ्या रे दोरी लावा, रुंद घ्या. आता डबल घ्या, त्या मिरचीपेक्षा डबल घ्या. वांग्याचं झाड मोठं होती. उठ दोरी टाक. हे बघा लावली दुसरी पण दोरी. आता एक दोरी घ्यायची आता वांग्याची. विकतो म्हणलं तर लावतो आणि 2 3 तास होय रा. इकतोस का वांगे? बीटला देता का? कुकरला नेऊ बीटला देता. बीटला देतो म्हणलं तर लावत लय मोठी वांगे. एक मुंडी टाका. सकाळपासून उपरून आणलं बघा. झोपड्यावर झाकलं आधी, झोपडं गळ लागलं ना.
म्हणजे वांग्याचं झाड मोठं होती ना त्याच्यामुळं 3 लावलो. काय इकत आणलं नाही काय नाही आपण, घरचं बी घरचं रोप. आता हे तणकट निघलं बघा. आता लगेच मला जरासं ऊन पडलं की निंदून घ्यावं लागते. यावर्षी कापूस निंदायचं काय टेन्शन नाही मंडळी. आता मिरची निंदायची आणि तुरीच्या कट्ट्यावरचं निंदून घ्यायचं. मस्त कडक आटानं छान मिरची विहिरीच्या जवळ छान निर्मळ करून घ्यायचं काम आहे. यावर्षी झंझट ठेवली नाही कापसाची. कापसाची किरकिरीच ठेवली नाही. टमाट्याची उरलीत का याच्यामध्ये? चला मग झालं. आता काय राहिलं आपलं, हे बघा दोडक्याची वेल घरी मी तयार केली उन्हाळ्यातच लावून. मेमध्येच लावलेली आता बघा. आणि कारल्याचे पण 3 गिलास लावले होते पण एकच कारलं निघलंय. आता बिया आणून ठेवल्या लावायच्या. आता एकच कारलं निघलं बघा. याला छानपैकी कुठेतरी लावतो. मस्त हे फाडून काढायचं. आता हे उरलेलं देवा कोणाला तरी वांग्याचे बुडं. हे लय रोप वाटतो दरवर्षी. मीच नाही माझी सासू तर डालगे असं इतकं निगजेशी टाकत गेली. आमचं पिढ्यानपिढीच आहे बघा रोप टाकणं. एवढी झेंडू, हे बघा मंडळी झेंडूचं झाड लावालो. हे तर आपलेच ओळखीचेच होतं. हे एकच आहे मोठंवालं. निघलं नाही हो झेंडूचं रोप. मी टाकलं होतं निघलं नाही. आणि हे ओळखीचेच होतं आपले छोटेवाले. याचं काही काम नाही. विहिरीपाशी खूप निघलेत. आणि एक टमाट्याचं उरलेलं आहे. तिथं लवकर किंवा पायापाशी फुलं. चला मग मंडळी, आबाळ पण खूप भरपूर आलेला आहे. पाऊस पण यायला वाटते. तिकडून भरपूर पाणी आलंय. आणि आता जायचं आहे बघा. आता हे पटापट लावून जातो. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.